जिल्ह्याने यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. जवळपास 80% डिजिटायझेशन आपल्या जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी खूप माझी टीमनी आणि आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला, त्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. जे 20% लोकसंख्या आता राहिली आहे, त्यामध्ये आमचे जे BLOज आहेत ते आपले घरी येतील, आपल्यासोबत बोलतील. BLOची एक व्हिजिट कंपल्सरी आहे आणि BLO 3दा घरामध्ये जाऊन लोकांसोबत बोलतील आणि त्यांना हे संधी देतील की त्यांची जी जी डिटेल्स आहे ते त्यांनी BLOला पुरवायची आणि BLOची ही जबाबदारी आहे की ते फॉर्म जे आहे ते आपल्याला देतील आणि आपला जे फॉर्म डिजिटाइज करायचे ते त्या ॲपच्या माध्यमातून करतील. सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या आपल्या एरियामध्ये जे BLO आहे त्यांच्याशी लगेच संपर्क साधा आणि जर आपल्याला काही पण प्रॉब्लेम येत आहे यामध्ये तर जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर नगरपालिकेमध्ये पण आणि तहसीलमध्ये फोन नंबर्स पुरवण्यात आले आहेत, हेल्पलाईन नंबर्स आहेत. सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत एक हेल्प डेस्क पण कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणते पण प्रॉब्लेमसाठी आपण या हेल्प डेस्कचा वापर पण करू शकतात किंवा सिंपल एक फोन कॉल पण केला की आम्ही तुमची कॉल जी आहे ती नोंदवू आणि तुमची जे पण प्रॉब्लेम आहे त्याचं निराकरण करू. सर्वांना आवाहन करते मी की जास्तीत जास्त जे लोक राहिले आणि ज्यांचा एन्युमरेशन फॉर्मचं डिजिटायझेशन आतापर्यंत झाला नाहीये त्यांच्याकडे फक्त या आठवड्याची संधी आहे आणि हा जे प्रक्रिया आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे आपले लोकशाहीसाठी आणि आपले जे इलेक्शन कमिशननी काम सुरू केलंय. तर रिक्वेस्ट आहे की सर्वांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेऊन नंदुरबारचं 100% काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू. नुकताच धुळे येथे अफरातफरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेले संबंधित मनोज जगदीश बुवा हे कनिष्ठ श्रेणी लिपिक वेतन पडताळणी हे आमच्याकडे नंदुरबार येथे 2015 ते 2023 पर्यंत नेमणुकीस होते कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून. त्यांनी देखील इथं अशाच प्रकारची अफरातफरी केली असल्याची शंका उत्पन्न झाल्याने माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी त्यांनी केलेल्या कामकाजाच्या वेळी पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्याची पडताळणी केली असता त्यांनी जवळपास 47,60,000 इतक्या रकमेची अफरातफर केल्याचं निष्पन्न झाल्याने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 क्लर्क आणि एकूण 5 पोलीस अंमलदार यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पोलीस तपासात प्रलंबित आहे. वेतन पडताळणीमध्ये त्यांनी जे येथील दुर्गम भागातील जे भत्ते होते त्याच्यामध्ये ते दाखवून अतिरिक्त दाखवून त्याच्या संदर्भात त्यांनी पैशाची अफरातफर केली होती. अद्याप तो कोणाला अटक करण्यात आलेला नाहीये, तपास चालू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.